मित्रांनो, इंट्राडेमध्ये चार्टला कशा प्रकारे रीड करायचं आणि त्यामध्ये आपल्या एंट्री आणि एक्झिट कशा प्रकारे होणार आहे ते आजच्या व्हिडिओमध्ये आपण जाणून घेऊया. मी आपला कपिल आपल्या मराठी मनी दुनियेमध्ये सर्वांचं पुन्हा एकदा स्वागत करतोय. इथे 8 मेचा चार्ट लावलेला आहे मित्रांनो. लाईव्ह मार्केटमध्ये रेकॉर्ड करण्यामागे एकच लॉजिक आहे, बिकॉज ऑफ लाईव्ह मार्केटमध्ये जे इमोशन असतात त्याला आपण कशा प्रकारे ट्रेड करू शकतो हे जाणून घेण्यासाठी. तुम्ही इथे पाहू शकता की इथे एक बॉक्स दिलेला आहे. हा बॉक्स आपण आपल्या टेलिग्राम चॅनलला सकाळीच सेंड केलेला होता की ह्या रेंजच्या बाहेर गेल्यानंतर आपल्याला एक ट्रेड पाहायला मिळेल आणि तुम्ही पाहू शकता की इथे एक चांगला ट्रेड आपल्याला पाहायला सुद्धा मिळाला. प्रॉब्लेम काय होतो ना, आपल्याला ट्रेड ऍक्टिव्ह करायचा कॉन्फिडन्स आणि ट्रेडला कुठे बुक करायचं, त्याला कसं हँडल करायचं हेच समजत नाही. कारण जेव्हा अशी रेड कॅन्डल बनते, आपला ट्रेड इथे ऍक्टिव्हेट झाला, एक डिसेंट प्रॉफिट आपल्याला दिसतंय. मी म्हणणार नाही की मोठं प्रॉफिट मिळतंय. कधी तुम्ही स्कॅल्पर येतं, स्कॅल्परच्या लॉजिकने परफेक्ट प्रॉफिट मिळते. का? आपल्याला आपलं टार्गेट कसं माहिती आहे. मी नेहमी सांगितलेलं आहे की जेव्हाही बॉक्स बनतो तर बॉक्सची जी रेंज असते तेवढं फर्स्ट टार्गेट आपल्याला इथे पाहायला मिळतं. तर इथे त्याने ते टार्गेट दिलंय आणि मार्केट सपोर्ट घेतंय. कसं काय समजलं मला? ही कॅन्डलने खालून रिजेक्शन दिलं, दुसरी कॅन्डल पण तिथेच थांबली, तिसरी कॅन्डलचा पण लो, चौथ्या कॅन्डलचा, 5व्या 6व्या कॅन्डलचा लो सिमिलर आहे मित्रांनो. तर या सर्व कॅन्डलचा इथे लो सिमिलर आहे. म्हणजे मार्केट कुठे ना कुठे तिथे सपोर्ट घेत आहे. मग मार्केट सपोर्ट घेत आहे तर मी काय करणार आहे? एक तर माझा स्टॉप लॉस ट्रेल करणार आहे, एक तर मी माझं टार्गेट बुक करणार आहे. मला स्टॉप लॉस ट्रेल करायचा तर माझा स्टॉप लॉस कुठे राहील? या ठिकाणी. त्याच रेंजच्या हायर पॉइंटला माझा स्टॉप लॉस राहील. म्हणजे मला इतकं जे प्रॉफिट मिळतंय, जे लहान पण असलं तरी ते माझं इथे सिक्युअर झालेलं आहे. आता ही मोठी ग्रीन कॅन्डल बनली, आपण लगेच म्हणतो अरे मार्केटने इथे सपोर्ट घेतलेला आहे आणि मार्केटने आता ही ग्रीन कॅन्डल बनवली, म्हणजे मार्केट इथून कुठून तरी रिव्हर्सल होतं आहे. ठीक आहे, चांगलं आहे, बेसिक कन्सेप्ट योग्य आहे. पण हे असंच होणार आहे का? नाही. हे आपल्या मनात बनलंय की ते सपोर्ट घेतला मार्केट वर जाऊ शकतं. नाही मित्रांनो, तुम्ही प्रिव्हियस ट्रेंड पाहिला तर प्रिव्हियस ट्रेंड काय? डाऊन ट्रेंड आहे. मग डाऊन ट्रेंड आहे आणि डाऊन ट्रेंडवरनं कधी मी समजतोय की मार्केट डायरेक्ट युटर्न घेणार आहे. म्हणजे असा या प्रकारे डाऊन ट्रेंड आहे मित्रांनो आणि मला वाटतं मार्केट डायरेक्ट इथून वर जाणार आहे. तर हे पॉसिबल नाहीये. मार्केट खाली आलंय, मार्केट इथे टाइमपास करेल, वर जाईल, परत थोडं खाली, मग वर जाईल, मग त्यानंतर तो त्याचा ट्रेंड इथे चेंज करेल. मग यासाठी आपल्याला वेट करायचा आहे. तर तो वेट कसा करायचा आहे की आपण जो बॉक्स इथे ऑलरेडी मेन्शन केलेला आहे त्या बॉक्सच्या वरती जोपर्यंत मार्केट जात नाही, त्याला आपण एक्सटेंड केलं आणि त्या बॉक्सच्या वर मार्केट जात नाही तोपर्यंत आपल्याला इथे कोणतीही बाईंग करायची नाहीये. आता इंट्राडे मध्ये एक ट्रेड तर आपल्याला इथे पाहायला मिळाला. वेट काय करायचा आहे? आता याचा लो ब्रेक होतोय, ही लेवल ब्रेक होते काय, याचा हाय ब्रेक होतोय, यानंतरच आपल्याला नवीन इथे पोझिशन बनवायची आहे. हा, तुम्ही स्कॅल्पर असणार तर तुम्हाला परत इथे एक बढिया ट्रेड पाहायला मिळाला. इथे रिजेक्शन कॅन्डल बनते, तुमचा स्टॉप लॉस तुम्ही या बॉक्सच्या वरती ठेवला तर तुम्हाला परत एक छान इथे प्रॉफिट दिसतंय स्कॅल्पिंगसाठी. पण तुम्हाला कधी पोझिशनल ट्रेड हवाय, म्हणजे जास्ती पॉईंटसाठी तुम्हाला ट्रेड हवाय मित्रांनो, तर जोपर्यंत याच्या वर जात नाही तोवर आपण बाईंग करू शकत नाही. जोवर याच्या खाली जात नाही तोपर्यंत आपण इथे सेलिंग नव्याने करू शकत नाही, कारण मार्केट साईडवेज जाईल. आणि आज बँक निफ्टीची एक्सपायरी आहे. मग एक्सपायरी असल्यावर काय होतं मित्रांनो, मार्केट आहे ना एक साईडवेज फेज मध्ये चाललं. आता साईडवेज फेज मध्ये काय जातं? ऑप्शन डीके करतं. मग एक्सपायरीसाठी सगळ्यात उत्तम मार्ग कोणता असतो मित्रांनो, की सेकंड हाफ मध्ये, जेव्हाही फर्स्ट हाफ मध्ये मार्केट साईडवेज झालेलं आहे ना, तर सेकंड हाफ मध्ये आपल्याला एक बढिया ट्रेंड मिळणार आहे. का मिळणार आहे? सपोज एक्झाम्पल आपण घेऊयात, नियर अबाउट 48,000च्या आसपास मार्केट चालू आहे. आता 48,000चा पुट आणि 48,000चा या ठिकाणी कॉल आपण लावून ठेवला आणि सेकंड हाफ नंतर तोही हाय ब्रेक करत असेल, त्यामध्ये आपण इथे एक एंट्री बनवू शकतो. यावर इन डिटेल व्हिडिओ असेल तर तुम्ही कमेंट करा. मी ऑप्शनचा चार्ट दाखवूनही तुम्हाला हे इन डिटेल यामध्ये समजून दाखवेल की कशा प्रकारे एंट्री होऊ शकते. बिकॉज यामागचं लॉजिक काय? कारण ऑप्शन डीके झाल्यानंतर त्यामधनं जी प्राइस असते ऑप्शन डीकेची ती पूर्णपणे संपल्यानंतर मित्रांनो, जेव्हाही ऑप्शन हाय ब्रेक करतं ना, तिथून आपल्याला एक शॉर्ट कव्हरिंग पाहायला मिळते. कारण इथे कोण बसलेलं आहे? ह्या रेंजमध्ये सर्व सेलर बसलेले. तर सेलर काय करणार आहे? आजच्या दिवशी तर त्यांना पोझिशन आपली एक्झिट करायची आहे, तर जिथपर्यंत त्यांना प्रॉफिट मिळतंय तोपर्यंत ते ऑप्शन डीकेचा फायदा उचलतील. पण नंतर जेव्हा ऑप्शन मध्ये ऑप्शन डीकेच राहणार नाही, त्यानंतर ते त्यांचे स्टॉप लॉस ट्रेल करतील आणि त्यांचे स्टॉप लॉस जेव्हाही हिट होतील तर आपल्याला इथे रॅली पाहायला मिळू शकते शॉर्ट कव्हरिंगमध्ये.
मार्केट खालच्या दिशेला किती येणार आहे हे आपण कसं काय अंदाज बांधू शकतो. तर याच्यासाठी आपल्याला थोडंसं प्रिव्हियस दिवस पाहिजे. कसे की याप्रमाणे कधी तुम्ही प्रिव्हियस दिवस पाहिला मित्रांनो, कंटिन्यू डाऊनफॉल आहे, कंटिन्यू डाऊनफॉल. मग मार्केट किती खाली जाईल, तर मार्केट आता साईडवेज होण्याची पण शक्यता आहे. म्हणजे एक दिवस एखादी कॅन्डल आहे ना अशी डोजी सारखी पण इथे बनायची शक्यता आहे की मार्केट खाली पण गेलं, मार्केट वरती पण गेलं, पण जिथे ओपन झालं त्याच्या नियर अबाउटच तिथे क्लोज होईल. आणि जेव्हाही अशा डोजी कॅन्डलचा ब्रेकडाऊन किंवा ब्रेकआउट होतो तर आपल्याला इथे एक ट्रेंड पाहायला मिळू शकतं. कारण मार्केटने मोठी चालून आलेलं आहे मार्केट, तर मार्केट इथे पॉज होणार आहे. कारण नवीन सेलर इथे बसणार आहे का, कारण ते काय म्हणतील मित्रांनो, कधी तुम्ही नोटीस केलं तर ते काय म्हणतील की मार्केट तर भरपूर खाली आलेलं आहे. मार्केट जवळपास 50,000 लेवल पासून 2,000 पॉईंट मार्केट इथे आता आपल्याला खाली आलेलं दिसतंय. त्यामुळे सेल ऑफ आलेला आहे ते मार्केटला ना बाउन्स बॅक घेण्याचा वेट करतील. आणि जेव्हा मार्केट परत एक 500-600 पॉईंट वरती येतील तिथून ते नव्याने सेल करतील आणि परत मार्केटला ते खालच्या साईडला पुश करतील. कारण तुम्हाला माहिती आहे मार्केट खाली आलं तर आपण ज्याला पुलबॅक म्हणतो ना तिथेच नव्याने सेलर ॲक्टिवेट होतात आणि परत मार्केटला ते पुश करतात. मग आता इथेच सेलर नव्याने ॲक्टिवेट होतील. मार्केट इथपर्यंत आलं आहे, आता इथे ना सेलर ॲक्टिवेट होणार आहे ना बायरची हिंमत होणार आहे बाईंग करायची. त्यामुळे थोडंसंही मार्केट वर जाताना दिसतं तर इथे जे सेलर आहे ना ते आपले प्रॉफिट बुक करतील आणि या प्रॉफिट बुकिंगमुळे मार्केट वर येणार आहे. मार्केट वर येतंय ना तर हे सेलर परत नव्याने या ठिकाणी सेल करतील आणि इथून आपल्याला परत खालच्या साईडला मार्केट जाताना दिसतं. ही प्राइस ॲक्शन आहे. आता यामध्ये रिव्हर्सल कसं काय होणार आहे, रिव्हर्सल आयडेंटिफाय करण्यासाठी मार्केट वर आलं तर पहिल्यांदा जेव्हाही मार्केट वर येतं तिथे आपल्याला कोणतीही बाईंग पोझिशन बनवायची नाहीये. मार्केटला परत खाली येऊ द्यायचंय. मार्केटने कधी परत येऊन वरचा हा हाय ब्रेक केला ना तेव्हा आपण इथे नव्याने आपली बाईंग पोझिशन बनवू शकतो. तोपर्यंत आपल्याला यामध्ये बाईंग करायची नाहीये. ॲज पर प्राइस ॲक्शन ही सांगते. पहिल्या पुलबॅकमध्ये कधीच आपल्याला इथे बाईंग करायची नसते. उदाहरणार्थ मित्रांनो, कधी तुम्ही आता हा बॉक्स पाहिला, आपण इंट्राडेचा कधी विचार करतोय तर मार्केट इथे होतं, मार्केटने ब्रेक केलं, मार्केटने एक पुलबॅक घेतला, मार्केट परत खाली आला. हा लो ब्रेक करतोय का, मार्केट वेट करायचा. हा लो ब्रेक केल्यानंतर आपण नवीन सेलिंग करू. परत इथे टाइमपास करून मार्केट वर गेला आणि हा हाय ब्रेक केला तर इथे कोणती प्राइस ॲक्शन बनली मित्रांनो, डब्ल्यू पॅटर्न. मग आपल्याला एक बाईंग सिग्नल इथे समजतोय की मार्केट डाऊनला होतं, इथे बायर ऍक्टिव्हेट झाले, बायरने प्राइसला वर पुश करण्याचा प्रयत्न केला, पण सेलर परत ऍक्टिव्हेट आहे. कारण सेलर तर ऑलरेडी ट्रेंडमध्ये ना, डाऊन ट्रेंड आहे तर सेलर तर सगळ्या ठिकाणी ऍक्टिव्हेट होणार आहे. पण बायरमध्ये स्ट्रेंथ असली तर हा जो हाय होता ना त्याला तो ब्रेक करेल आणि जेव्हा हाय ब्रेक होताना दिसेल तर आपल्याला इथे शॉर्ट कव्हरिंग पाहायला मिळेल. हा लाईव्ह मार्केटमध्ये व्हिडिओ बनवला आहे. तुम्ही 8 मेचा चार्ट हा व्हिडिओ पब्लिश झाल्यानंतर तुम्हाला दिसणारच आहे. तुम्ही तो चेक करा की तुम्हाला मोठा ट्रेंड ह्या रेंजच्या बाहेरच पाहायला मिळेल. आणि कधी मार्केट इथेच एक्सपायर झालं मित्रांनो तर या दिवशी सेलरने पूर्णपणे प्रॉफिट कमवलेलं आहे. आपण रेंज पहिलेच आयडेंटिफाय केली की ह्या बॉक्सच्या वरतीच आपण बाईंग करणार आहे आणि ह्या लेवलच्या खालीच आपण नव्याने सेल करण्याचा प्रयत्न करणार आहे. हां, ह्या बॉक्समध्ये आपण स्कॅल्पिंग करू शकतो. वरती आलं सेल करा, खाली आलं बाय करा, कारण स्टॉप लॉस खूप लहान बनणार आहे आपला, त्यामुळे आपण ते करू शकतो. तर अशाच प्रकारचं कधी तुम्हाला इंट्राडेला ट्रेड कसं काय ऍक्टिव्हेट करायची या संदर्भातलं नॉलेज हवं असेल मित्रांनो तर तुम्ही कमेंट करा इंट्राडे ट्रेडिंग म्हणून. तर आपण इंट्राडे चार्टला कशा प्रकारे रीड करायचं आणि कशा प्रकारे आपण आपल्या पोझिशन किंवा आपली स्ट्रॅटर्जी बनवायची हे मी तुम्हाला सांगणार आहे. व्हिडिओ कधी आवडला असेल लाईक शेअर कमेंट नक्की करा आणि अशाच प्रकारचे युनिक नॉलेज आणि युनिक कन्सेप्टसाठी मराठी मनी चॅनलला सुद्धा सबस्क्राईब करा. भेटूया लवकरच नवीन एका व्हिडिओमध्ये. धन्यवाद.